भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या बातमीविषयी आता आपण जाणून घेणार आहोत। आजपासून म्हणजेच 1 जुलै 2024 पासून भारतीय फौजदारी कायद्यामध्ये बदल करण्यात आलाय। त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली। फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता अशी 3 विधेयके सादर करून ती मंजूर करून घेतली होती। या तीनही कायद्याची अंमलबजावणी 1 जुलै पासून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसारच आजपासून देशभरात नव्या कायद्याची अंमलबजावणी होत असताना आज सकाळीच दिल्लीत यानुसार पहिला गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। दिल्लीच्या कमल मार्केट पोलीस ठाण्यात एका फेरीवाल्याच्या विरोधात हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या बाहेरील रस्ता अडथळा निर्माण करण्याच्या कारणावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कायद्यासंदर्भात बोलताना पोलिसांच्या अधिकारात वाढ तर नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणणारे हे कायदे असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। त्याला काही कारणंही तशीच आहेत। हे कायदे संसदेत मंजूर झाले तेव्हा 146 खासदार निलंबित करण्यात आले होते। त्यामुळे या कायद्यांवर आवश्यक ती चर्चा संसदेत होऊ शकली नाही। त्यामुळे याबाबत तज्ञ समिती नेमण्यात यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली। ब्रिटिश राजवटीतील भारतीय दंड संहिता म्हणजेच इंडियन पिनल कोड, फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि पुरावा कायदा म्हणजेच एव्हिडन्स ऍक्ट हे कायदे आता 1 जुलै पासून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 असे ओळखले जाणार आहेत। तर याची गरज का भासली? ब्रिटिशांनी भारतात फौजदारी कायदे निर्मित करत 1860 मध्ये भारतीय दंड संहिता, तर 1861 मध्ये भारतीय दंड प्रक्रिया संहिता आणि 1872 मध्ये पुरावा कायदा अंमलात आणला। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 77 वर्षे झाली तरी हे कायदे वापरले जात होते। यापैकी अनेक कायदे हे वसाहतवादी पद्धतीचा पुरस्कार करणारे तसेच ब्रिटिश फौजदारी न्याय पद्धतीचे प्रतिबिंब होते। स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांचा आवाज दाबणे तसेच न्याय देण्याऐवजी शिक्षा देण्याकडे या कायद्यांचा कल अधिक होता। याशिवाय अनेक कायद्यांच्या सद्यस्थितीत उपयोग होतही नव्हता। नरेंद्र मोदी सरकारने 2020 मध्ये कायदे बदलण्याबाबत प्रक्रिया सुरू केली। दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर रणवीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली फौजदारी कायदा सुधारणा समिती स्थापन करण्यात आली। या समितीने या कायद्यांचे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे नामकरण केले। साक्ष अधिनियम वगळता उर्वरित दोन्ही फौजदारी कायद्यातील कलमांत कमालीचे बदल करण्यात आले। या कायद्यात बदल आवश्यक होता हे इथपर्यंत ठीक होतं, परंतु 146 खासदारांच्या निलंबनाच्या काळात घाईघाईत हे कायदे मंजूर करून घेण्यात आले। केंद्र सरकारने स्वतःच्या आपल्याभोवती संशयाचं जाळं यामुळे निर्माण केले। तर यात नेमके काय बदल करण्यात आले ते आता पाहूयात। भारतीय दंड संहितेत 23 प्रकरणे आणि 511 कलमे होती, तर नव्या भारतीय न्याय संहितेत 20 प्रकरणे आणि 358 कलमे आहेत। यात 31 नव्या प्रकारच्या कलमांचा समावेश करून 19 कलमे वगळण्यात आली आहेत। 6 प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षेच्या स्वरूपात सामाजिक सेवा करण्याची पहिल्यांदाच तरतूद यामध्ये करण्यात आली आहे। 41 गुन्ह्यांच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे। 42 गुन्ह्यांतील दंडात्मक रकमेत वाढ करण्यात आली आहे। महिला आणि बालक यांच्या संदर्भातील गुन्हे असे नवे प्रकरण नव्या संहितेत समाविष्ट करण्यात आले। याशिवाय दहशतवाद, झुंडबळी, संघटित गुन्हेगारी, वंश, जात व सामाजिक शत्रुत्वातून केले जाणारे गुन्हे यांचाही स्पष्ट उल्लेख नव्याने करण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालयाने जी कलमे अवैध ठरवली ती तशीच अनावश्यक कलमे रद्द करण्यात आली आहेत। फौजदारी प्रक्रिया संहितेत 484 कलमे होती। नव्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत 47 कलमे अधिक म्हणजेच 531 कलमे आता असणार आहेत। यात 2 नवीन प्रकरणांची भर पडल्याने एकूण प्रकरणांची संख्या 39 एवढी झाली आहे। गुन्हे तपासाला घालण्यात आलेली कालमर्यादा हे नव्या संहितेचं वैशिष्ट्य आहे। याशिवाय दूरसंवादासारख्या म्हणजेच ऑडिओ व्हिडिओ तंत्रज्ञानाचा उल्लेखही यात आढळतो। भारतीय साक्ष अधिनियम मध्ये विद्यमान पुरावा कायद्यातील 167 ऐवजी 170 कलमे आता असणार आहेत। यापैकी 24 तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। तर यामध्ये नवे काय असणार आहे ते आता आपण पाहूयात। कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यात मदत करणाऱ्याचे परदेशात वास्तव्य असले तर तो कायद्याच्या कचाट्यात आधी सापडत नव्हता। आता नव्या न्याय संहितेनुसार तोही आता गुन्हेगार ठरणार आहे। दंड संहितेत नसलेला तृतीयपंथीयांचा उल्लेख आता करण्यात आलाय। सामाजिक सेवा हा शिक्षेचा नवा फंड अंतर्भूत करण्यात आला असला तरी त्याबद्दल संदिग्धता आढळते। महिला आणि बालकांविरोधात दंड संहितेत विखुरलेली कलमे नव्या संहितेत एकत्र करण्यात आली आहेत। संघटित गुन्हेगारीबाबत स्पष्ट उल्लेख तसेच क्षुल्लक प्रकारचे गुन्हे हे किरकोळ संघटित गुन्हेगारी या कलमाखाली आणून 1 ते 7 वर्षांची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे। दहशतवादी कृत्याबाबत नवे कलम अंतर्भूत करण्यात आले असून सरकारी कर्मचाऱ्यावर दबाव आणण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्यास तो आता गुन्हा ठरणार आहे। गंभीर दुखापतीसाठी आता 10 वर्षे वा मरेपर्यंत जन्मठेपेची सजा तसेच दरोडा, चोरी, धार्मिक स्थळ चोरी, दरोडा आणि गुन्ह्यात शिक्षा वाढ करण्यात आली आहे।
असे कितीतरी बदल या कायद्यामध्ये आता आढळतात. पण याला विरोध का होतोय त्याविषयी आता जाणून घेऊयात. या नव्या फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. हे कायदे संसदेत मंजूर झाले तेव्हा 146 खासदार निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे या कायद्यावर आवश्यक ती चर्चा संसदेत होऊ शकलेली नाहीये. याबाबत तज्ज्ञ समिती नेमण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्या वकिलांनी केली आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील खासदारांनी या नव्या कायद्यातील त्रुटींवर बोट ठेवले होते. त्यांनाच नेमकं निलंबित करण्यात आलं होतं. नवा भारतीय न्याय संहिता कायदा हा पोलिसांनी अमर्याद अधिकार देणारा आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत पोलिसांना आरोपीची 15 दिवसांची कोठडी आता घेण्यात येणार आहे. याशिवाय गुन्हा घडल्यानंतर 40 ते 60 दिवसात कधीही आरोपीची कोठडी मागण्याचा अधिकार बहाल करण्यात आलाय. याबाबत निश्चित मार्गदर्शक तत्वे नाहीत असा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आलाय. एकीकडे ब्रिटिशकालीन कायदे रद्द केल्याचा दावा करायचा आणि प्रतिबंधात्मक कारवाईसाठी महानगर दंडाधिकाऱ्यांचे अधिकार कायम ठेवायचे याबाबतही आक्षेप घेण्यात आला आहे. नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणण्याचाच हा प्रकार आहे असं आता म्हटलं जात आहे. याशिवाय नव्या साक्ष अधिनियमात इलेक्ट्रॉनिक पुरावे मान्य केले आहेत. मात्र हे पुरावे संरक्षित ठेवण्याबाबत काहीही सूचना दिलेल्या नाहीयेत असंही याचिकेत म्हटलंय. राज्याची याविषयी काय तयारी आहे, या तिन्ही कायद्यातील बदललेल्या कलमांची माहिती व्हावी यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी एक माहिती पुस्तिका तयार केली आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ही माहिती पुस्तिका राज्यातील सर्व पोलिसांसाठी उपलब्ध केली आहे. या पुस्तिकेमुळे पोलिसांना कलमांतील बदल लगेच कळतीलच, परंतु महिला आणि बालकांवरील व अन्य कुठलेही गंभीर गुन्हे असोत त्यावेळी प्रथम खबरी अहवाल म्हणजेच FIR दाखल करताना स्वतंत्र प्रश्नावली ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय तपास करताना कुठली खबरदारी घ्यायची याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 1 जुलैपासून नव्या फौजदारी कायद्यानुसार पोलिसांना कारवाई करावी लागणार आहे. न्यायालयात दखल प्रकरणात पोलिसांचा खरा कस आता लागणार आहे. या आधीच्या आणि नव्या कायद्यानुसार दाखल गुन्हे अशी दुहेरी कसरत आता करावी लागणार आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण मात्र निश्चितच वाढणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.